एकत्रित घेतले जातात। आता विषय राहतो महानगरपालिकांचा, जिल्हा परिषदांचा, ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता। त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का? त्यासाठी त्यांची स्थापना नाही। स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात। त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात। मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा, जो आपण 5 तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे। या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून, त्याच्यावर आता फार चिंता करण्याचं कारण नाही। ठाकरे कुटुंबियांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हतं, राहायला जागा देत नव्हतं, एवढ्या दराचा नारा नारायणचा होता। बाळासाहेबांनी गोव्यात जावं लागत होतं, तिथे लढा पण दिला, यूज अँड थ्रो केला। दीपक केसरकर बोलतोय, सोडून द्या कोण दीपक केसरकर? 10 पक्ष फिरून आलेला हा माणूस, त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं बरं का? केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा। हे जे काय सांगतायत ना, हा बेईमान माणूस आहे। ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे, त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात, त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावरचा, संजय गायकवाडांना सोडून ते 75 वगैरे ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील। बोला साहेब, सरसंघचालक असं म्हणतात की 75ची शाल अंगावर पडते, याचा अर्थ आता थांबायचा असा असो। त्यांचे अनेक म्हणजे या विधानाचे तुम्हाला आठवत असेल विराट कोहलीनेही म्हटलं आहे की दाढीतले केस 2-4 केस पिकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली, निवृत्तीची वेळ आली। आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक रोखोक लिहिलं होतं। नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला होता। त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी ह्याने जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून, नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत, त्यांची दाढी पिकलेली आहेत, त्यांच्या डोक्यावरची केसही उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। नाही, पण अमित शहांनी त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितला।